एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने पद शिपाई हमाल पदाकरता अति संभाव्य प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत व झालेले प्रश्न आजच्या वेळेमध्ये कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील. तर मित्रांनो, उशीर न लावता विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, परकीय व्यापार धोरण 2023 नुसार टिंबटिंबपर्यंत भारताची निर्यात $2 ट्रिलियन पर्यंत नेण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे. तर 2030 पर्यंत बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या टिंबटिंबव्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. तर 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, टिंबटिंब यांची भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीश उदय उमेश लळित यांची. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, पुरुष हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या स्टेडियममध्ये आयोजित केली होती? तर या ठिकाणी कलिंगा स्टेडियममध्ये आयोजित केली होती. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टानुसार सर्व देशांनी टिंबटिंबपर्यंत क्षयरोग उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे 2030 पर्यंत. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घोड नदी भीमा नदीस मिळते? तर ऑप्शन बी, खालीलपैकी शिरूर नदी घोड नदी भीमा नदीस मिळते शिरूर ठिकाणी. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, टिंबटिंब हा ग्रह कोणत्या लालसर तांबूस रंगावरून सहजगत्या ओळखता येतो? मंगळ ग्रहाहून. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, 23 मार्च 1918 रोजी टिंबटिंब येथे भरलेल्या पहिल्या अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. राजश्री शाहू महाराज हे होते. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, सन 1857च्या कानपूर येथील राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? डी हे ऑप्शन करेक्ट आहे. तात्या टोपे यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, सन 1853मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक असलेले दादाभाई नौरोजी कोणत्या विषय शिकवत होते? गणित विषय शिकवत होते. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, लोकसभा सदस्य आपल्या सदस्यत्वाचा मुदतपूर्व राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतात? लोकसभा सभापती यांच्याकडे सुपूर्द करतात. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, चीन या देशाचे चलन कोणते? चीन या देशाचे युआन असे चलन आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? रॅडक्लिफ आयोगासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीची प्राथमिक शिक्षण सोयी करावी अशी मागणी केली. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण? ए हे ऑप्शन करेक्ट आहे. या ठिकाणी बी हे ऑप्शन करेक्ट आहे. यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता म्हणून सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला. बी हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 15 नंबरचा असा आहे, मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोणता? तर बाबर हा मुघल सत्ता स्थापन करणारा राजा आहे. बी हे आन्सर योग्य आहे, करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, फेरस सल्फेट या खतामधून फेरस सल्फेट या खतामधून
पिकांना खालीलपैकी कोणते अन्नद्रव्य प्राप्त होते? लोह, हे ऑप्शन करेक्ट आहे, लोह अन्नद्रव्य प्राप्त होते. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, एन्जेटोबॅक्टर हे जीवाणू हवेतील मूलद्रव्य पिकांना देतात. नायट्रोजन मूलद्रव्य पिकांना देतात. नायट्रोजन, हे ऑप्शन बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, जमिनीचा सामू म्हणजे ए हे ऑप्शन करेक्ट आहे. आम्ल विम्ल निर्देशांक, ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, भुईमुगास जिप्समचा वापर केल्याने पिकास या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. फक्त कॅल्शियमचा वापर केल्याने अन्नद्रव्यांना पुरवठा होतो, पिकांस अन्नद्रव्यांना पुरवठा होतो. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, कोचिनियल कीटकाचा वापर करून प्रिकली पियर या तणाचा नायनाट केला जातो. ही पद्धत कशाची पद्धत आहे? तर जैविक पद्धत आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी कोणत्या पिकावर संशोधन केले आहे? तर गहू या पिकावर संशोधन केले आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, शेतात बियाणे पेरण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर करतात? ते वेचणे पद्धतीचा वापर करतात. वेचणे, ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या पिकास हंगामी पिके असे म्हणतात. हंगामी रब्बी पिके असे म्हणतात. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र टिमटिम या जिल्ह्यात आहे, तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, खालील भारताच्या वाणापैकी कोणते वाण सुवासिक व निर्यातीसाठी उपयुक्त आहे? तर बासमती हे वाण, ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, रब्बी हंगामात कोणत्या गळीत धान्य पिकासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र आहे? तर करडई, बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, जल व भूमी व्यवस्थापन संस्था यांचे मुख्यालय महाराष्ट्र राज्यात कोठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, रान बांधणीच्या प्रकारामध्ये आळे पद्धतीचे सर्वसाधारण माप किती व्यासाचे असते? 0.5 ते या ठिकाणी 2 ते 3 मीटर व्यास इतके असते. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील आदर्श पाणलोट क्षेत्र यासंबंधी कोणत्या व्यक्तीचा समावेश करता येणार नाही? तर डॉक्टर विकास आमटे, आनंदवन, ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जातो? पोझोमीटर या उपकरणाचा उपयोग केला जातो. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणती पद्धत ही भात आणि जूट सोडून सर्व पिकांना वापरतात? तर फवारा सिंचन पद्धत ही वापरतात. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? तर आंबोली या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे, साखर घातलेल्या दुग्धजन्य पदार्थात स्टॅबिलास झर म्हणून काय वापरतात? तर सोडियम बेन्झोएट हे वापरतात. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा मित्रांनो, बकरीचा गाभणकाळ किती दिवसाचा असतो? बकरीचा गाभणकाळ हा 310 दिवसाचा असतो. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या प्राण्याचे शेती व्यवस्थापनात जास्त महत्त्व आहे? तर गांडूळ या प्राण्याचे शेती व्यवसायात सर्वात जास्त महत्त्व आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अंतर्गत डांगी या जातीवर कोणत्या संशोधन केंद्रात
कार्य चालते तर इगतपुरी या संशोधन केंद्रात कार्य चालते. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 37 नंबरचा पाहत आहोत मित्रांनो. या ठिकाणी आपण 37 नंबरचा प्रश्न असा आहे, मोसंबीच्या अनेक जातीपैकी महाराष्ट्रातील विशेष प्रसिद्ध जात कोणती आहे? तर न्यूसेलर ही जात प्रसिद्ध आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तो मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा असा आहे, कोणत्या फळाला फिरंगी मँगो म्हणून ओळखले जाते? तर काजू या फळाला फिरंगी मँगो असे म्हणून ओळखले जातो. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा असा आहे, जळगाव जिल्ह्यात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे महत्त्वाचे कारण कोणते? तर योग्य हवामान हे महत्त्वाचे कारण आहे. डी हे ऑप्शन योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागे झालेला पेपर आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण नवीन नोटिफिकेशन आपणा सर्वांपर्यंत नक्की आम्ही पोहोचू शकेल. म्हणून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनवर क्लिक करायचं आहे. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.